नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ITI शेख सर या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आपण ITI प्रवेशासंदर्भात वेळोवेळी या चॅनलच्या माध्यमातून मार्गदर्शन करत असतो। पण आज टाइमला सर्वात जास्त विचारला जाणारा एक प्रश्न आहे, तो म्हणजे मला इलेक्ट्रिशियन ट्रेड करायचं आहे किंवा वायरमॅन ट्रेड करायचं आहे किंवा एखादा स्पेशल ट्रेड करायचं आहे तर माझा नंबर लागेल का। प्रत्येक विद्यार्थ्याला उत्सुकता असते की माझा नंबर लागेल का। ITI ची प्रवेश प्रक्रिया स्टार्ट झालेली आहे आणि आता ॲप्लिकेशन फॉर्मही बंद होण्याच्या मार्गावर आहेत। या विद्यार्थ्यांनी पहिल्या राऊंडसाठी ऑप्शन फॉर्म भरले आहेत। फॉर्म भरल्याच्या नंतर आता एकच आतुरता आहे, राऊंड कधी चालू होतील आणि राऊंड चालू झाल्याच्या नंतर माझा नंबर लागेल का। म्हणून आजचा डिटेल व्हिडिओ जो आहे तो तुमच्या याच प्रश्नासंबंधात घेऊन आलेला आहे। व्हिडिओ सुरू करण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, कारण की या चॅनलवर तुम्हाला ITI च्या संपूर्ण प्रवेशाची माहिती मिळत राहील। चला तर मग आजच्या डिटेल व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तुमचा ITI ला नंबर लागेल किंवा नाही याच्यासाठी काही महत्त्वाचे पॉइंट्स असतात, ते महत्त्वाचे पॉइंट्स तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे। आता ते पॉइंट्स जे असतात, एक तर तुमच्या 10वीची पर्सेंटेज नुसार तुमचं इथं ठरणार आहे आणि दुसरा तुम्ही 10वी जी आहे ती कोणत्या ठिकाणाहून केलेली आहे आणि तिसरा महत्त्वाचं कारण आहे कोणत्या ITI ला तुम्ही ऑप्शन फॉर्म दिलेले आहेत। तर त्यापैकी सर्वात महत्त्वाचा पॉइंट असतो एक नंबरचा, ज्याला आपण समजून घेऊया। ITI ची प्रवेश प्रक्रिया चालते तुमच्या 10वीच्या टक्केवारीनुसार, हे तर प्रत्येकांनाच माहित आहे, पण याच पर्सेंटेज बेसिसवर काही गोष्टी इथं अवलंबून असतात। तुम्ही फॉर्म भरताना पाहिलं असेल, तुम्ही फॉर्म भरत असताना 500 पैकी मार्क्स न टाकता 600 पैकी मार्क्स टाकलेले आहेत, म्हणजे तुमच्या 2 ते 3% फरक इथं तुम्हाला आलेला आहे। म्हणजे बेस्ट ऑफ 5 नुसार तुमच्या मार्कशीटवर मार्क्स आहेत, पण ITI चा फॉर्म भरत असताना तुम्हाला 600 पैकी कॅल्क्युलेट करून टाकावं लागलेलं आहे। म्हणजे इथं बेस्ट ऑफ 5 नसतो, म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याची जे तुमच्या मार्कशीटवर पर्सेंटेज आहे त्याच्या 2% खाली हे तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्मवर पर्सेंटेज आलेले आहे। त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे तुम्ही 10वी कुठून केलेली आहे, कोणत्या जिल्ह्यामधून तुम्ही 10वी केलेली आहे। आता हा जिल्ह्याचं मी इथं का सांगतोय, कारण की 70 आणि 30 चा इथं नियम लागू होतं। आता हा 70-30 चा नियम काय आहे, तर तुम्ही ज्या जिल्ह्यामधून 10वी केलेली आहे आणि त्या जिल्ह्यातल्या ITI मध्ये जर ITI चे ऑप्शन जर तुम्ही निवडले असेल तर तुम्हाला त्या कॉलेजमधील उपलब्ध जागेपैकी 70% जागेसाठी तुम्हाला इथं ॲप्लिकेबल राहणार आहात। आणि जर तुमची 10वी एका जिल्ह्यामध्ये आहे आणि तुम्ही बाहेरच्या जिल्ह्यातील ITI जर तुम्ही निवडला असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला फक्त 30% जागा मिळतील, म्हणजे 30% जागा तुम्हाला प्रवेशासाठी उपलब्ध राहणार आहेत। समजून घ्या, एखाद्या कॉलेजमध्ये 100 जागे जर असतील तर त्यापैकी तुम्हाला 70% जागा हे जर तुम्ही त्या जिल्ह्यामध्ये जर 10वी केली असेल तर तिथं मिळणार आहेत। आणि समजा तुम्ही एखाद्या अदर जिल्ह्यामध्ये जर 10वी केली असेल तर त्या अदर जिल्ह्यामध्ये तुम्हाला फक्त 30% जागा हे तुम्हाला प्रवेशासाठी उपलब्ध राहणार आहेत। उदाहरणामध्ये जर समजून घ्यायचं झालं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये जर माझी 10वी झाली असेल तर या छत्रपती संभाजीनगरमध्ये जितके काही ITI कॉलेज आहेत त्या ITI कॉलेजला जर मी ऑप्शन फॉर्म भरला तर मला 70% जागा त्या कॉलेजमधील उपलब्ध जागेपैकी 70% जागा हे मला इथं प्रवेशासाठी उपलब्ध राहणार आहेत। म्हणजे त्या 70% जागेसाठी माझा प्रवेश हा निश्चित होऊ शकतो। जर माझी 10वी छत्रपती संभाजीनगर होऊन सुद्धा जर मी एखाद्या अदर जिल्ह्यातील जर ऑप्शन भरला असेल, फॉर एक्झाम्पल मी परभणी जिल्ह्यामधील जर ऑप्शन जर भरला असेल तर मला त्या परभणी जिल्ह्यामध्ये जेवढे काही माझा डिस्ट्रिक्ट सोडून त्या अदर डिस्ट्रिक्टमध्ये जेवढे काही ITI कॉलेजला मी ऑप्शन फॉर्म भरला असेल तिथं फक्त मला 30% जागा हे प्रवेशासाठी उपलब्ध असतील। तर हे होते 2 मुख्य कारण। तर या गोष्टीवर तुम्हाला जागे उपलब्ध राहणार किंवा नाही राहणार, तुमची 10वी कोणत्या ठिकाणी झालेली आहे आणि तुम्ही ऑप्शन फॉर्म कुठं भरलेला आहे, हा 70-30 चा नियम तुम्हाला लक्षात ठेवूनच तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचे आहेत। आता महत्त्वाचा जास्तीत जास्त आणि मॅक्झिमम प्रमाणामध्ये विचारला जाणारा प्रश्न म्हणजे मला इतके पर्सेंटेज आहेत आणि मला एखादा ट्रेड करायचा आहे, फॉर एक्झाम्पल मला इलेक्ट्रिशियन करायचं आहे, वायरमॅन करायचं आहे, हेल्थ अँड सॅनिटरी इन्स्पेक्टर करायचं आहे, कोपा करायचं आहे, एक्सेट्रा एक्सेट्रा। तुम्हाला जेवढे काही ट्रेड आहेत त्या ट्रेडपैकी एखादा जर ट्रेड करायचा असेल तर तुमच्या पर्सेंटेज नुसार तिथं मॅच
होणं गरजेचं आहे. आता हा पर्सेंटेज नुसारचा खेळ काय आहे तुम्हाला सांगून देतो. जर समजून घ्या तुम्ही एखाद्या कॉलेजमध्ये ऑप्शन फॉर्म भरलेला आहे आणि त्या कॉलेजमध्ये त्या ट्रेडसाठी 100 फॉर्म आले, म्हणजेच इलेक्ट्रिशियन ट्रेडचा ऑप्शन टाकलेले आहे, म्हणजे या इलेक्ट्रिशियन ट्रेडचे ऑप्शन टाकणारे विद्यार्थी आहेत 100. आता 100 विद्यार्थ्यांपैकी जागेचा जर विचार केला आपण तर 20 जागे किंवा 24 जागेच इथं उपलब्ध असतात हे प्रवेशासाठी. आता ह्या 24 जागेसाठी तुम्हाला ज्यावेळेस 100 विद्यार्थ्यांमधून कट ऑफ घ्यायचा असतो तर त्यावेळेस एक नियम लावलेला असतो, तो म्हणजे हायेस्ट पर्सेंटेज. म्हणजे ज्या विद्यार्थ्याला 100 विद्यार्थ्यांपैकी हायेस्ट टक्केवारी आहे त्याला 1 नंबर देऊन त्याला सर्वात प्रथम त्याला 1 नंबर देऊन त्याला प्रवेशासाठी बोलवलं जातं. अशाच पद्धतीनं ज्या विद्यार्थ्यांची हायेस्ट पर्सेंटेज पेक्षा थोडंसं खाली आहे, त्याच्यानंतर थोडंसं खाली आहे, त्या विद्यार्थ्यांना 1 ते 24 या अनुक्रमांकामध्ये तुम्हाला प्रवेशासाठी बोलवलं जातं. मग अशा पद्धतीनं तुम्हाला इथं प्रवेशासाठी म्हणजे ज्यावेळेस राऊंड चालू होतील त्यावेळेस तुम्हाला बोलवलं जातं. मग आता विचारलेला जाणारा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे इलेक्ट्रिशियन आणि वायरमॅनसाठी टक्केवारी किती पाहिजे. पहा, एक्झॅक्टली टक्केवारी तर इथं प्रत्येकाला सांगता येत नाही, पण मागच्या 3 वर्षाचा जर कट ऑफचा आपण विचार केला तर 3 वर्षामध्ये मॅक्झिमम करून 85% वरचे जे विद्यार्थी आहेत ते पहिल्या दुसऱ्या राऊंडमध्ये इथं ॲप्लिकेबल होतात. जर तुमचा इलेक्ट्रिशियन करायचा विचार असेल किंवा वायरमॅन करायचा विचार असेल तर या दोन्ही ट्रेडसाठी 80 ते 85 टक्केवारीचे हायेस्ट विद्यार्थी इथं पहिल्या आणि दुसऱ्या मेरिट ॲप्लिकेबल होतात. मॅक्झिमम करून इलेक्ट्रिशियन आणि वायरमॅन या 2 ट्रेडला पॉप्युलर ट्रेड मानलं जातं आणि या 2 ट्रेडची मागणी ही जास्तीत जास्त प्रमाणामध्ये असल्यामुळं मॅक्झिमम विद्यार्थी फक्त या 2च ट्रेडकडे आकर्षित झालेले आहेत, कारण की त्यांना आज ग्राउंड लेवलला जॉबही उपलब्ध होत आहेत. त्यामुळे या इलेक्ट्रिशियन आणि वायरमॅन ट्रेडला मॅक्झिमम करून विद्यार्थी मागणी जास्त करताना आपल्याला दिसत आहेत. आता या इलेक्ट्रिशियन वायरमॅनच्या व्यतिरिक्त अदरही खूप सारे ट्रेड आपल्या या संस्थेमध्ये चालवले जातात, पण विद्यार्थ्यांचा कल थोडासा तिकडे कमी दिसतो, कारण की घराच्या जवळ राहून करणं जॉब आणि घराच्या बाहेर निघून करणार जॉब याच्यामध्ये थोडासा तुम्हाला फरक मिळतो. जसं की आता फिटर पाहिलं तर फिटरला मॅक्झिमम प्रमाणामध्ये एका इंडस्ट्रीमध्ये मागणी असते. एखादा जर इलेक्ट्रिशियन एक व्यक्ती जर काम करत असेल तर तिथे 10 व्यक्ती हे फिटरचे काम करत असतात. असे अनेक ट्रेड आहेत जे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार ऑप्शन फॉर्म भरताना सिलेक्ट करणं गरजेचं असतं. तर हा जो इलेक्ट्रिशियन वायरमॅन ज्या विद्यार्थ्यांना करायचं आहे तर त्यांनी आपली पर्सेंटेज एकदा चेक करून घ्यावं आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरलेले आहे हेही तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे. काही विद्यार्थी जे 10th जे आहे ते बाहेर म्हणजे कोणाच्या पाहुण्यांच्या घरी राहून 10वी कंप्लीट करतात आणि त्यांना ITI आपल्या गावाकडे करायचं असतो तर तिथं मात्र 30% जागा त्यांना उपलब्ध असतात. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे की ITIला नंबर कोणकोणत्या बेसिसवर इथं कट ऑफ तुमचा जनरेट होतो. तर या व्यतिरिक्त ITI प्रवेशासंदर्भात तुम्हाला कुठली माहिती हवी असल्यास मला कमेंटद्वारे कळवू शकता. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या अपडेट आणि नवीन माहितीसोबत. तोपर्यंत नमस्कार.